राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे। सगळ्याच पक्षांचे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या प्रचारात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराला थेट चौकशी लावण्याचा इशारा दिलाय। पाहूयात। आता मी एक रस्त्यावर आलो, एक तरी उमेदवार ह्या ठिकाणचा स्क्रीनवर दाखवतोय। हा रस्ता मी केला, तुझ्या बापाने केला, निधी कोणी दिला? महाराष्ट्र शासनानं निधी हा तानाजी सावंत आणला। तुझ्या एक कपातच्या हात मिंदाय आणि रस्त्याची अवस्था काय झाली मी बघितलं येताना, त्याची इन्क्वायरीच लावतो। तू बघ, थांब आता काय मी काय करतो। सर्वसामान्याचं रक्त कोणी पिणार असेल, सर्वसामान्यांना वेटीस कोणी धरणार असेल, ते अजिबात सहन करणार नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि भूम परंड्याचे आमदार तानाजी सावंत यांचं हे वक्तव्य। धाराशिवच्या पारा जिल्हा परिषद गटात झालेल्या प्रचार सभेत तानाजी सावंत यांनी बंडखोर उमेदवाराला थेट इन्क्वायरी लावण्याचा इशारा दिलाय। आपला जुना कार्यकर्ता तिकीट न मिळाल्यानं बंडखोरी करून रिंगणात उतरल्यानं तानाजी सावंत यांना संताप अनावर झाला। सावंत यांचे एकेकाळचे समर्थक अतुल चौधरी यांनी जिल्हा परिषदेच्या पारा गटातून बंडखोरी केली आहे आणि चौधरी हे पारा गावचे उपसरपंच होते आणि त्यांच्या काळात झालेल्या कामांची चौकशी लावण्याचा इशारा सावंत यांनी दिलाय। आता मी एक रस्त्यावर आलो, एक तरी उमेदवार ह्या ठिकाणचा स्क्रीनवर दाखवतोय। हा रस्ता मी केला, तुझ्या बापाने केला, निधी कोणी दिला? महाराष्ट्र शासनानं निधी हा तानाजी सावंत आणला। तुझ्या एक कपातच्या हात मिंदाय आणि रस्त्याची अवस्था काय झाली मी बघितलं येताना, त्याची इन्क्वायरीच लावतो। तू बघ, थांब आता काय मी काय करतो। सर्वसामान्याचं रक्त कोणी पिणार असेल, सर्वसामान्यांना वेटीस कोणी धरणार असेल, ते अजिबात सहन करणार नाही। तुमच्याकडे जे आहे त्याच्या 10 पट माझ्याकडे आहे। तुम्हाला जर मनगटाचं लय न्याट असेल ना, त्याच्या 100 पट न्याट माझ्याकडे आहे। माझा नाद करायचा नाही। मी म्हणणाराची मी जिरवलेले हे मी ध्यानात ठेवा। महाराष्ट्र फिरवलेला हा तानाजी सावंत आहे, हे तरी एक जिल्हा परिषदचा गट आहे। तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अतुल चौधरी यांनीही आमदार तानाजी सावंत यांना प्रत्युत्तर दिलंय। विधानसभेला तुम्ही 1500 मतांनी निवडून आलात आणि तुम्हाला पारा गावातून 700 मतांचं मी लीड दिलं, असं म्हणत चौधरी यांनी तानाजी सावंत यांना विधानसभेला केलेल्या मदतीची आठवण करून दिली। साहेबांनी मला चौकशी लावण्याचा म्हणजे माझ्यावर चौकशी लावण्याचा म्हणजे एक वक्तव्य केलं, तर मी साहेबांना एवढंच विचारू शकतो की बाबा साहेब, माझ्या शिवसैनिक म्हणून मी काम केलं, त्याच्यात माझी प्रामाणिकपणे मी तुम्हाला ज्यावेळेस भूम परंडा वाशी मतदारसंघातून आमदारकीसाठी मी माझ्या पारा गावातून 700 मताची लीड दिली आणि तुम्ही निवडून 1500 मतांनी आलात, त्यावेळेस जनतेने माझ्यावर पण तेवढा तितक्या ताकदीने विश्वास टाकला आणि तुम्ही आज म्हणतात की शेतकऱ्यांच्या विहिरी अडवितात, शेतकऱ्यांना दंडदायी करतात, तर मला लोकांनी 15 वर्ष सेवा करण्याची संधी दिली असती का? तानाजी सावंत यांनी बंडखोर उमेदवाराची चौकशी लावण्याचा इशारा दिल्यानं धाराशिवचं राजकारण तापलंय। सत्ताधारी पक्षाचे आमदार उमेदवारांना चौकशी लावण्याचे इशारे देत असल्यानं जिल्ह्यात याची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता खरंच तानाजी सावंत चौकशी लावतात की त्यांचं हे वक्तव्य केवळ प्रचाराच्या रणधुमाळीत बंडखोरांना घाबरवण्यासाठी टाकलेला एक बॉम्ब ठरतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।